हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि इथे सुरू आहे माझी पॅकिंग करणं सुरू आहे, कारण नेक्स्ट डेला आम्हाला नागपूरला जायचं आहे आणि त्यासाठीच हा सर्व पसारा काढलेला आहे, बॅग्स वगैरे भरलेले आहे. तर नेक्स्ट मॉर्निंग आहे ही. आम्ही ज्या दिवशी गावाला जाणार आहोत, सकाळी 5 वाजताची बस होती आणि त्यामुळे आम्ही 3:30लाच उठलो आणि सर्व तयाऱ्या वगैरे करून बस स्टँडकडे निघालो. आणि बसमध्ये तेवढी काही गर्दी नव्हती. आम्हाला सहज बस भेटली डायरेक्ट नागपूरची आणि छान जागासुद्धा भेटली आणि गर्दी नसल्यामुळे चांगलं बसता आलं. आणि थोडक्यात प्रवासी होते आणि हे सकाळचं जवळपास 5:30 वाजताचं बाहेरचं हे वातावरण. अजूनही थोडासा अंधार होता, उजाडायचं होतं आणि सर्व दुकाने वगैरे रस्त्यावरची सर्व बंद होती. आणि आमची बस आता निघालेली होती. माहूरवरून बस निघालेली होती आणि सर्व दुकाने वगैरे बंद होती. जवळपास 7 वाजता आम्ही आर्णीच्या बस स्टेशनवर पोहोचलो आणि ही सर्व बस पूर्ण मागच्या साईडनी पूर्ण रिकामी होती. फक्त समोरच्या बाजूने काही प्रवासी होते, जवळपास 10 वगैरे असेल. आणि हे आर्णीचं बस स्टँड आहे आणि इथे सुद्धा काही प्रवाशांची गर्दी नव्हती. सर्व रिकामं असं स्टँड होतं, कारण आम्ही खूप पहाटे निघाल्यामुळे तेवढ्या काही लोकांची गर्दी जाणवली नाही आणि प्रवासही सहज सुरू झाला आणि तेवढा काही त्रासही झाला नाही प्रवासात. काही थोडक्यात छोटी दुकाने सुरू झालेली होती 7 वाजेपर्यंत. आणि रस्त्यावर सुद्धा एकही वाहनं नव्हती आणि खूप चांगला प्रवास हा सुरू झालेला होता. आर्णीच्या बाजारपेठेत ही पूर्ण दुकानं आहेत आणि ते जवळपास सकाळी पूर्ण बंद होती. जेवढे प्रवासी होते त्या सर्व प्रवाशांनी मास्क वगैरे वापरलेले होते आणि बससुद्धा छान क्लीन केलेली होती. 8-8:30 वाजत आलेले आहे आणि आता आम्ही जवळपास यवतमाळला पोहोचलेले आहोत. आणि इथे सुद्धा या स्टँडवर सुद्धा तेवढी काही लोकांची गर्दी दिसत नव्हती आणि खूप तुरळक असे प्रवासी होते आणि काही बस उभ्या होत्या स्टँडवर. अगदी थोडा वेळ 5-10 मिनिटं इथे बस थांबलेली आणि लगेच बस पुढे निघालेली. आणि हे रस्त्यावर खूप थोडक्यात असे वाहनं गर्दी होती. आणि आता छान उजाडलेले होते आणि सकाळी थोडी ऊन पडायला सुरुवात झालेली होती. आणि प्रवास करीत असताना हे बाहेरचे दृश्य जे आहे ते सगळीकडे हिरवळ झाडी खूप छान वाटत होते आणि खूप सुंदर असं झाडे, लांब असे उंच असे झाडे, त्याचबरोबर हिरवेगार सर्वीकडे दिसत होते. आणि ते खिडकीतून बाहेर बघताना खूप सुंदर असं वाटत होतं. आणि हे इतके छान असे रस्ते, आजूबाजूला छान शेती आणि खूप छान असा प्रवास सुरू झालेला होता.
आणि हे रेल्वे स्टेशन वर्धा आलेली होती, वर्धा गाव, आणि तिथलं हे रेल्वे स्टेशन आहे. आणि इथे थोडा वेळ इथे काही मिनटं बस थांबलेली होती, काही प्रवासी इथे उतरलेले होते या रेल्वे स्टेशनवर. आणि त्यानंतर बस सुरू झाली. हे पहिलं गेट एक होतं आणि हे एक दुसरं गेट आहे या रेल्वे स्टेशनचं. वर्ध्यातून गाडी बस आमची निघत आहे. आणि तोपर्यंत काही दुकाने, काही मार्केट खुली झालेली होती. आणि हे रेल्वेचे रूळ वर्ध्यामधले. आणि इथे सुद्धा छान हिरवळ, काही घरे, काही छान दुकाने, पोस्टर, आणि रस्त्यावर जागोजागी फुलांची दुकाने लागलेली होती, कारण दिवाळी असल्याच्याने फुलं विक्रीला खूप होती जागोजागी. आणि तिथे आता थोडीफार रस्त्यावर गर्दी दिसत होती, कारण सर्व लोक छान शॉपिंगला वगैरे बाहेर पडलेले होते. आणि हे वर्ध्यामध्ये हे बस स्टँड आहे, तिथे आम्ही आलेलो. आणि हे खूप मोठं असं छान बस स्टँड आहे. आणि वर्ध्याच्या बस स्टँडवर थोडा वेळ गाडी आमची बस थांबलेली. या बस स्टँडवर सुद्धा काही तेवढी गर्दी नव्हती, अगदी तुरळक असे प्रवासी होते. थोडा वेळ बस थांबून पुढे निघालेली. आणि रस्त्यामध्ये केळझर येथील रोपवाटिकासुद्धा लागलेली आहे, ही केलेली आहे. आणि इथे सुद्धा खूप छान झाडी, शेती आम्हाला दिसली. पेट्रोल पंप लागलेला होता. मध्ये एक मोठी विहीर होती रस्त्याच्या कडेला. आणि ह्या बिल्डिंग्स, मोठमोठ्या गाड्या, ट्रक्स आणि छोटी छोटी आता हॉटेल्स रस्त्यावरची उघडलेली होती. ट्रॅव्हल्स रस्त्याने एक मोठी ट्रॅव्हल आमच्या बाजूने जात होती. वर्ध्याहून पुढे आलेलो होतो आम्ही, जवळपास बऱ्याच अंतर पुढे आलेलो होतो. रस्त्यावर हे बांधकामाचे दृश्य, जागोजागी बांधकाम सुरू आहेत.
रस्त्यांचे उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे जागोजागी आपल्याला बांधकाम सुरू असताना दिसेल. आता आम्ही बुट्टीबोरीला पोहोचलेलो आहोत आणि बुट्टीबोरीचे ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुट्टीबोरी इथे लिहिलेलं आहे, हे बघा. आता आम्ही पुढे चाललेलो. नागपूरच्या जवळपास आलेलो आहोत. मोठमोठ्या बिल्डिंग्स, मोठमोठी दुकाने रस्त्याच्या कडेकडे आढळून आलेली. मोठा उड्डाणपूल, हा लांब असा हा उड्डाणपूल बांधलेला आहे. मोठ्या बिल्डिंग्स आणि मोठे जिकडे तिकडे वाहने, रेल्वे चाललेली आहे, मेट्रो.
मेट्रोचं उड्डाणपूल आहे. लांबच लांब असं दिसत आहे. हे बघा. आणि हे मोठं एअरपोर्ट मेट्रो गाड्यांचं, मेट्रो रेल्वेचं खूप मोठं असं बांधलेलं आहे आणि खूप सुंदर असं दिसत आहे. छत्रपती स्क्वेअर आलेला आहे आणि आम्ही उतरलेलो आहे आणि हा लांबचा मोठा पूल तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि आम्ही ॲटोच्या शोधात आहोत. ॲटो घेतलेला आहे आणि ॲटोने आता आम्ही घराकडे निघालो. आणि हाच होता माझा माहूर ते नागपूरपर्यंतचा हा प्रवास. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वांनाही दिवाळी आनंदाची
सुख समाधानाची आणि समृद्धीची जाओ. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आता आम्ही आमच्या घरापर्यंत आलेलो आहोत जवळपास. आणि आता आम्ही पोहोचत आहो आईकडे. आईच्या घरी आलेली आहे मी. आणि अशा तऱ्हेने माझा हा माहूर ते नागपूर प्रवास आणि इथे पोहोचले आहो.